नमस्कार, मी कानिफनाथ तारी, वार्ता गोव्याच्या या न्यूज बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। राज्यभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। डिचोलीतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या सर्वच उमेदवारांनी महाराजांना अभिवादन केलं। हिंदवी स्वराज्य संस्थापक आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती आम्ही शिवजयंती ह्या नावान मोठ्या प्रमाणात आम्ही ती साजरी करता। महाराष्ट्राचे आपले राज्य संबंध भारताचे आपले सीमा महाराष्ट्र सीमेचे उल्लंघन करून संबंध भारतात आपली सीमा पोहोचवण्याचा प्रयत्न सदैव छत्रपती शिवाजी महाराजांनी केलो। अन्याय विरुद्ध लढो, अत्याचारा विरुद्ध लढो आणि आपले जे क्षेत्र असा गरिबांक मदत, प्रत्येकाक न्याय असे मोठे विचारवंत असलेले आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांची आज शिवजयंती सांगपा आनंद दिसता। छत्रपती शिवाजी महाराजचे पाय स्पर्श तिथच्या शहरात तिथच्या भूमीक लागले। आमच्या हितून ही भूमी पावन झाली आणि ह्या खातीर छत्रपती शिवाजी महाराजांची याद येणाऱ्या कैक पिढीक कायमची उरची, त्यांचे विचार, त्यांचे आचरण युवा पिढी कायमचे उरचे ह्या खातीर प्रत्येकाच्या सहकार्यात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचो अश्रण पुत्र आज शांतनेश्वरचो चौक असा त्या चौकान आम्ही उभो केलो। आज दोन अडीच वर्सां जाली। आमकां अभिमान असा की ह्या पुतळ्याक पळोवन नक्कीच येणारी कैक पिढी जी असा त्या कैक पिढी एक आदर समजून त्यांचे विचार आमकां हाडटले आणि ह्या गोव्याचे बरे जातले। धन्यवाद। सगळ्या गोमंतकांक आणि डिचोलीकरांक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिसाच्या हार्दिक शुभेच्छा। डिचोलीत शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी जाता। ही दर वर्सा जाता, पण आम्ही म्हाका दिसता गेली 20 वर्सां ही शिवजयंती साजरी करता। कोड असल्या कारणान 2 वर्सां आमकां शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करपाक मेळ्ळी ना, कारण इलेक्शनाचो कोड आसलो आणि ताका लागून शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी जाली ना। पथग्राम महोत्सव हो जो कार्यक्रम आसा ती दर वर्सा प्रोग्राम जाता, तो प्रोग्राम शिवजयंतीन सुरू जाता आणि दर वर्सा हो आमी करता। जवळ जवळ 2008तल्यान आमी पथग्राम महोत्सव साजरो करपाक सुरवात केल्ली। जवळ जवळ 12 ते 13 वर्सां आमी सलग पथग्राम महोत्सव दिवचलेन साजरो केलो आणि करता आसतना मोठ्या प्रमाणात आणि बऱ्यान बरे प्रोग्राम दिवचलकारांक दाखोवपाचो प्रयत्न केलो। शिवजयंती आता बरेचशे लोक शिवजयंती साजरी करता, प्रत्येकान शिवजयंती साजरी करपाकच जाय, त्याबद्दल दुमत ना। पण छत्रपती शिवाजी महाराजांचे आचरण आपल्या स्वतःच्या जीवनान हाडप खूप गरजेचे आसा। सगळ्या जगान मान्य केल्ले आसा की छत्रपती शिवाजी महाराजांचे मॅनेजमेंट कितें हे जगान मान्य केल्ले आसा आणि जगातल्यान छत्रपतींच्या मॅनेजमेंटाच्या आधाराचेर आयज बरेचशे जगूय चलता आणि त्याचे अनुकरणय करता। आम्ही राजकारणान आसा, राजकारणान सुद्धा छत्रपतींचे काही डावपेच आम्ही आखतात, पण राजकारणातल्यान दुष्टपणा जी आसा पळय ती पयस वचपाक जाय। समस्त गोंयकारांक शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। रयतेचा राजा आणि थोड्याशा मावळ्यांक घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केल्या अशा आमच्या राजाच्या आज शिवजयंती निमित्त हांगा आमी जमलेले आहात। त्यांना सगळ्या बिचोलकारांक, समस्त गोंयकारांक, सगळ्या समाजाक शिवजयंतीच्या शुभेच्छा आमी दिता आणि सगळ्या समाजाक घेऊन छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि ते सगळ्या समाजाक घेऊन पुढे वयताले असे राजा अख्ख्या जगान परत जावं शकना आणि संबंध जगभर त्यांचो आयज हो दीस मनयता। परत एकदा सगळ्यांक मनांतल्यान काळजांतल्यान
शिवजयंतीच्या शुभेच्छा. सम्राट क्लब डिचोली आणि सरकारी प्राथमिक विद्यालय पुनर्वसन साळ यांच्या संयुक्त विद्यमानं शिवजयंती निमित्त किल्ला तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करून स्पर्धेत सहभाग घेतला. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनायक सामंत यांनी. इतिहासप्रेमी सचिन मदगे यांचं गोमंतकातील किल्ले या मथळ्याखाली प्रदर्शन भरवण्यात आलं. या प्रदर्शनात गोव्यातील 42 किल्ल्यांचे फोटो आणि संकलन केलेली माहिती देण्यात आली. प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी कागद, पुठ्ठा आणि रंगोरंगोटी करून पर्यावरणपूरक 1.5 बाय 1.5 फूटच्या किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. शाळा व्यवस्थापक समितीतर्फे आयोजित या उपक्रमात कोविड नियमावलीचं पालन करून प्रदर्शनाचा आस्वाद घेण्याचं आव्हान शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक धाकटू पाटील आणि उपक्रम समन्वय शिक्षक संकेत नाईक यांनी केलं. मी धाकटू चंदू पाटील, सरकारी प्राथमिक शाळा पुनर्वसन चे प्रभारी मुख्याध्यापक. आज शिवजयंतीनिमित्त आम्ही आमच्या शाळेत प्रदर्शन भरवलेलं आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्ही आमच्या मुलांना अगोदरच सांगितलेलं होतं की 15 दिवस अगोदर त्यांना आम्ही मेसेज पाठवला होता की शाळेत आम्ही किल्ल्यांचं प्रदर्शन भरवणार आहोत. त्यानिमित्ताने तुम्ही पालकांच्या मदतीने किल्ले तयार करायचे आहेत. किल्ल्यांची साईज त्यांना आम्ही नेमून दिलेली होती आणि किल्ला बनवताना जे साहित्य वापरलं जाणार ते सर्व साहित्य हे पर्यावरण पूरक असलं पाहिजे आणि रंगरंगटी करून हे किल्ले शाळेत आणून द्यायचे आहेत. म्हणून त्या सूचनेप्रमाणे आज सकाळी 9 वाजता एकूण 28 किल्ले मुलांनी तयार करून शाळेत आणून आम्ही प्रदर्शन भरवलं. त्याचबरोबर गोव्यातील एक शिवप्रेमी इतिहास अभ्यासक श्री सचिन मदगे सर यांनी त्यांच्याकडे एक संकलन आहे. गोव्यातील आमच्या एकूण 42 किल्ले आहेत. ह्या किल्ल्यांची फोटो आणि माहिती त्यांच्याकडे उपलब्ध होती. ते प्रदर्शन त्यांनी आम्हाला विनामूल्य इथे आमच्या शाळेसाठी दिलं आणि ते पण हे प्रदर्शन आम्ही इथे मांडलेलं आहे. मी त्यांना धन्यवाद म्हणतो. आणि आमच्या पालकांनी आणि मुलांनी किल्ले बनवण्यासाठी जी मेहनत घेतली ती अतिशय कौतुकास्पद अशी त्यांची मेहनत आहे. आणि हा आमचा उपक्रम फक्त शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजणे एवढ्यापुरता मर्यादित न ठेवता आम्ही तो व्यापक स्वरूपात आज इथे उपक्रम राबवलेला आहे. आणि त्यामुळे मुलांना किल्ले कसे असतात, त्यांचा आकार कसा असतो, त्यांची रचना कशी असते याबद्दल त्यांना पूर्णपणे माहिती मिळालेली आहे आणि ह्याचा फायदा त्यांना भविष्यात नक्कीच होईल. सर्वप्रथम मी सरकारी प्राथमिक विद्यालय पुनर्वसन शाळेचे आभार मानते, कारण त्यांनी ही चांगली प्रकारची संकल्पना मांडून मुलांना आणि मुलांबरोबर आमच्याही कलागुणांना वाव देणारे प्रदर्शन, किल्ल्यांचे प्रदर्शन मांडलेले आहे. आणि आम्ही हा किल्ला तयार केलेला आहे. मी आणि माझ्या मुलीने सोबत, तिने मदत केलेली आहे मला आणि आम्ही दोघांना मिळून. आम्ही ते रेडीमेड मावळे वगैरे दाखवलेले आहेत. ते आम्ही घरी दिवाळीला बनवतो असा किल्ला मातीचा. त्यामुळे हे आमच्याजवळ पहिलीपासूनच अवेलेबल होते. ते आम्ही इथे प्रदर्शनासाठी लावलेले आहे. कोरगावमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. मगोचे पेडणेतील उमेदवार राजन कोरगावकर यांनी शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। नमस्कार. आज शिवजयंतीच्या सगळ्यांक म्हज्या पेडणेकारांक तशेंच संपूर्ण गोमंतक्यांक आनी भारतांतल्या सगळ्या म्हज्या बांधवांक आयज खरेंच शुभेच्छा दिता. ज्या शिवाजी महाराजान जे महाराष्ट्र घडयले तशेंच जे मराठी माणसांक एक तरेचो एक अभिमाना सारकी गोष्टी करून दिल्या, त्यांच्यामुळे जर आयज कितें तरी आमी आसात आणि खरेंच सगळ्या जनतेची, सगळ्या म्हणजे गरीब लोकांची जर काळजी करणारो असो आमचो एकमेव जर राजकारणी असलेलो तो शिवाजी महाराज. ज्या शिवाजी महाराजाचे जे घडयला तशेंच आमी पेडणेकार हे फावटी मिशन फॉर लोकल तर्फे आमी पेडणे घडोवपाचो धाकटोसो प्रयत्न करतले आणि हेचेर नक्कीच आमचो शिवाजी महाराजाचो आदर्श आमच्या समोर आसतलो, जेणे करून आमी आमचे पेडणे घडयतले. नमस्कार. सगळ्या कोरगांवांतल्या म्हज्या बंधुभगिनींक आणि ह्या गोव्याच्या सगळ्या नागरिकांक शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. आज माझे भाग्य लागलेले असा की शिवाजी महाराजांच्या हे कोरगांवच्या ह्या स्थळात त्याची स्थापना करपाची हे म्हाका 2-3 वर्सां पूर्वी जी आदर सत्कार मेळिल्लो आसा, ह्या गांवांतल्या जनतेन दिल्लो आसा, ह्या मंडळाच्या अध्यक्षान तेंच्या मंडळान दिल्लो आसा, तेंचे मी आभारी आसा. तशेंच ह्या वर्सा सुद्दां तेंच्यांनी म्हाका मुद्दाम आपोवन ह्या महाराजांची जे पुष्पहार दिवन तांकां अर्पण करपाचें सौभाग्य म्हाका लाभलेलें आसा. तर खरोखरच ह्या भुमीत, ह्या गांवांत जल्म घेवन म्हाजो जल्माचें सार्थक जाल्लें अशें म्हणटा. सगळ्या गांवांतल्या लोकांनी, सगळ्या जनतेन एकट्टी रावून ह्या गांवाची उदरगत, ह्या आमच्या गोव्याची उदरगत करपाक सगळ्यांनी फुडें सरचें एवढी शिवचरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. देशाला स्वराज्य आणि सुराज्य स्थापनेचा मंत्र शिवाजी महाराजांनी दिला, असं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले. फार्मागुडी फोंडा इथल्या किल्ल्यावर राज्य सरकारतर्फे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या देशात स्वराज्य आणि सुराज्य स्थापनेचो, स्वधर्म आणि स्वराज्य स्थापनेचो मंत्र जर कोणी दिलो आसत जाल्यार तो मंत्र छत्रपती शिवाजी महाराज हांच्यांनी दिलो. हांव छत्रपती शिवाजी महाराज हांच्या समोर नतमस्तक जाता आणि परत एकदा या देशात सुराज्य अशाच पद्धतीत प्रस्थापित उरचे हाच्या खातीर म्हाका दिसता प्रत्येक भारतीयाक सुराज्य हे उरपा खातीर सातत्यात प्रयत्नरत आसचे आणि आसतले इतकेच सांगता. आणि शिवजयंतीच्यो परत एकदा सगळ्या जाणांक हांव शुभेच्छा दिता. 111 देशामध्ये आजच्या घडीला शिवजयंती साजरी होते. महाराष्ट्र आणि गोवा भागामध्ये तर होतेच, म्हणजे शहरामध्ये होते, ग्रामीण भागामध्ये होते. मी स्वतः मध्य प्रदेश सरकारच्या वतीनं साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीला प्रमुख पाहुणा म्हणून गेलो. कर्नाटक सरकारच्या शिवजयंतीचा प्रमुख पाहुणा म्हणून मी गेलेलो आहो आणि आज या ठिकाणी गोवा सरकारच्या वतीनं साजऱ्या होणाऱ्या या शिवजयंती महोत्सवाचा मी प्रमुख पाहुणा म्हणून आलेलो आहे. याशिवाय जवळपास 500पेक्षा ठिकाणी जास्त महाराष्ट्रामध्ये, कर्नाटक आणि मध्य प्रदेश आणि आज गोवा या 4 राज्यामध्ये 500पेक्षा जास्त ठिकाणी शिवजयंतीच्या माध्यमातून फक्त व्याख्यानासाठी किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेलेलो आहे. आज जगामध्ये 100पेक्षा जास्त देशामध्ये जेव्हा शिवजयंती साजरी होते तेव्हा निश्चितपणे एवढी मोठी शिवजयंती साजरी होत असताना शिवचरित्रापासून किंवा शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये काहीतरी दडलेलं आहे, तेव्हाच एवढ्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण जगामध्ये शिवजयंती साजरी होत असेल. शत्रूंना म्हणजे मोगल असतील, आदिलशाही असेल, निजामशाही असेल, इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, या सगळ्या परकीय सत्तांना ज्या पद्धतीनं नामोहरण केलं, पराभूत केलं, त्याच पद्धतीनं व्हिएतनामच्या लोकांनी, जनतेने अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला सुद्धा या ठिकाणी नामोहरण करून आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवलेलं आहे. आपलं शत्रू राष्ट्र म्हणून आज नव्यानं पुढे येत असलेले एक राष्ट्र ते म्हणजे चायना, चीन. या चीननं जेव्हा साम्यवादी क्रांती 1949 साली झाली, तो चीनचा जो माओ त्से तुंग नावाचा जो नेता होता, त्या माओ त्से तुंग नेत्यांनी चीनमध्ये
इंग्रजांच्या विरोधात ती क्रांती यशस्वी केल्यानंतर त्या यशस्वी क्रांतीचं संपूर्ण श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सर्व जाती धर्माचे सैनिक होते. म्हणजे अतिशय खालच्या जातीपासून उच्च जातीपर्यंतच्या सगळ्या जातीचे सैन्य शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होतं. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी असं नमूद केलं की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किंवा राज्यामध्ये भ्रष्टाचार नव्हता. एवढंच नव्हे तर सैनिकांना आणि नोकरदारांना रोख वेतन म्हणजे पगार ज्याला आपण जशी आज आपण पगार घेतोय अशा रोख स्वरूपाची पगार देण्याचं महत्त्वाचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक महिन्याला रोख वेतन देण्याची प्रथा सुद्धा शिवाजी महाराजांनी पाडली. शिवाजी महाराजांचं आणखीन एक वैशिष्ट्य ते सांगतात की शिवाजी महाराजांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदा आरमाराची निर्मिती केली. एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची जी निर्मिती केली, आत्ताच आपले मुख्यमंत्री बोलताना सुशासन स्वराज्य आणि सुराज्याचा जे उल्लेख करत होते, या स्वराज्याची निर्मिती करत असताना शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हिमतीवर स्वराज्याची निर्मिती केलेली आहे. शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण अतिशय सहिष्णू आणि चांगलं होतं. शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रियांना सर्वात जास्त सन्मान मिळत होता. एवढंच नव्हे, शेवटचं वाक्य या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे जे पाकिस्तानच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. ते शेवटचं वाक्य असं आहे, काळजीपूर्वक आपण सर्वांनी ऐकलं पाहिजे, की भारतात होऊन गेलेल्या अलौकिक व्यक्तिमत्वामध्ये जर कोणी सर्वश्रेष्ठ असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कळंगूटमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवप्रेमींनी भव्य रॅली काढली. कळंगूटमध्ये शिवस्मारक उभारण्याचा निश्चय यावेळी पुनश्च करण्यात आला. ही आमची वार्षिक शिवछत्रपती शिवजयंतीची रॅली असा. मिरवणूक ढोल ताशांच्या गजरान वर्ष पद्धतीप्रमाणे यंदाय आम्ही ही शिवजयंतीची रॅली करता. तिची सुरुवात हांगा श्री शांतादुर्गा संस्थानांच्यान देवी शांतादुर्गेच्या प्रांगणांच्यान सुरू जाता आणि ही रॅली आम्ही गागरेश्वर देवस्थान सिकेरीपर्यंत वयतली. सिकेरीच्यान मागीर तळेश्वर देवस्थान बागापर्यंत वयतली. बागांच्यान हडफड्या आणि हडफड्याच्यान परत आमचे जे पालेकाराल्या थंयसर देवस्थान आसा थंय पेडा कडेन वयतली आनी थंयसून मागीर तेची हांगासर शेवटी सांगता श्री शांतादुर्गा संस्थानान हांगा ही रॅली संपन्न जाता. लोकांचो रिस्पॉन्स कसो आसा? रिस्पॉन्स उत्स्फूर्त आसा. तुमी पळोवंक शकता सगळ्याक जशे भगवे फेटे बांदून झेंडे घेवन सगळे आमी उत्स्फूर्त आनंदान ही रॅली आयज भायर काडटा आनी सगळ्या गांवचो आमकां बरो उत्स्फूर्त प्रतिसाद आसा. तुमी कलंगूट वाठारांत शिवाजी महाराजाचो पुतळो बांदपाक आसले, नेमको स्टेटस आसा. सगळ्यांक उमेद आसा आनी बेगीनूच हे छत्रपती शिवाजी महाराजाचे स्मारक उबें करपाचो आमचो संकल्प आसा. तोय देवीचे कृपेन रोखडोच पूर्णत्वास येतलो अशी आमकां आशा आनी अपेक्षा आसा. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री विश्वजित राणे आणि मोविन गुदिनो काँग्रेस उमेदवारांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक आरोप प्रदेशाध्यक्ष गिरीश सोळणकर यांनी केला. निवडणुकीत विजय झाल्यानंतर भाजपात येण्यासाठी कोट्यवधींची ऑफर देण्यात येते असं ते म्हणाले. एका बॅलेट मतासाठी 10,000 रुपये दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अजूनही इन्फोर्स आसा आणि ज्या तरेन मुख्यमंत्री आणि हेल्थ मिनिस्टर जे आता एक्चुअली तांकां पावर कांयच ना, जस्ट कॅरेटेकिंग गव्हर्नमेंट म्हणून आसा. ऑलरेडी त्यांनी जे कोणी इलेक्शनाक तांकां दिसता तांकां सपोर्ट केलो ना म्हणून ताणें रिवेंज घेवपाचें राजकारण ट्रान्सफरींतल्यान सुरू केल्लें आसा. आनीक हांगा वेगळी वेगळी तरेच्यो ऑर्डर्सय ऑलरेडी येवपाक लागलेली आसा. हांगा गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाची ऑलरेडी डेव्हलपमेंट जावपाची ऑर्डर जाल्ली आसा. पुलीस पर्सनलांकय थोडा हॅरेसमेंट सुरू जाल्लो आसा. हेल्थ मिनिस्टर विश्वजित राणे तर जीएमसी वचून थंय फोर्सफुली ऑर्डर्स काडपाक तेंचे दबाव हाडटा ऑफिसरां कडेन आनी तो हेय थंय सांगता ऑफिसरांक सगळ्याक की आतां आपूण मुख्यमंत्री जातलो म्हणून. आनी तेन्ना तुमी आपले सगळ्यो ऑर्डर फॉलो करपाक लागा म्हणून. आतां ह्या तरेचे जर ह्या वेळार त्या बीजेपीचे लिडर्स अशे वागपाक लागले, जंय मॉडल कोड ऑफ कंडक्ट आसा, अजून वोटिंग अजूनही चालू आसा सरकारच्या माहिती प्रमाणे आणि इलेक्शन कमिशनाच्या माहिती प्रमाणे, आणि ह्यो ट्रान्सफरी ते कशे काडपाक शकतात आणि ते सरकारी ऑफिसरांचेर कसो दबाव हाडपाक शकतात हो एक प्रश्न गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी पडटा. आणि आम्ही मागतात, डिमांड करतात
इलेक्शन कमिशनाकडे हेजे पयलीं आमी लेटर बरयल्लें आसा की इलेक्शन कमिशनान मातशें सक्तीचें जावपा पडटलें. हो सरकार इलेक्शन कमिशनाक भिना अशें दाखयता की इलेक्शन कमिशन त्यांच्या बॉल्सांत आसा अशें. हांगा इलेक्शन चालू आसतना आमी कंप्लेन करून सुद्दां ह्यो होर्डिंग्स एक्चुअली इलेक्शना दिसा सायलंट पीरियड स्टार्ट जाता काडपाक जाय आसता. आमच्या गोंयांत वोटिंग जाल्लें 14 तारखेक, सो 12 तारखेक हे सगळें बंद जावपाक जाय आशिल्लें. हे आयचे फोटो म्हणजे तुम्ही इमॅजिन करा इलेक्शन कमिशन सुद्दां ह्या हितून बाकी सगळ्यांचे काडल्यो आणि बीजेपीचे आसते सगळे दवरलेले आसा, तरी पळय अजूनही चालू आसा. म्हणजे हाका कोणाची परवाच ना जाल्ली आसा. इलेक्शन कमिशन कशें वागता आनी कशें हे इलेक्शन कंडक्ट करता लोकांचो कसो हेंचेर विश्वास दवरप म्हणटा तेच हें कळना. पुलीस स्टाफ आनी बाकीचे जे बॅलेट पेपर आसा तांकां इन्फ्लुएन्स करपाचें काम अजूनही चालू आसा. हेड्स ऑफ डिपार्टमेंट वेगळे वेगळे तांकां यूज केले वयता. सगळे जेणी कोणें बॅलेट पेपर व्हेल्लो आसा, बॅलेट पेपर एप्लाय करून मेळिल्लो आसा, तेंचे सगळ्यांचे दबाव हाडपाक. आनीक हे फोन नंबर हांगा कित्याक? सपोज जर वोटिंगाचे कितें जाय आशिल्लें जाल्यार ते इलेक्शन कमिशनान आमी जर इन्स्ट्रक्शन दिवन जर चॅक केल्लें वी कुड हॅव अंडरस्टँड. ह्या पुलीस डिपार्टमेंटाक विच इज हेडेड बाय द चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत, हू इज सेट टू लूज इन सांगली, तो कशें इन्स्ट्रक्शन दिवपाक शकता आणि पुलीस कशें वायरलेस धाडपाक शकतात सगळ्या पुलीस स्टेशनार. सो हो सारको इश्यू सामको सिरियस आसा. तेचेर आमी रायटिंग कंप्लेनी इलेक्शन कमिशनाकडे दितात आणि इलेक्शन कमिशनाकडे डिमांड करतात की ह्या घटनेचो इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. वायरलेस कितें म्हणून गेले, खंयचे खंयचे पुलीस स्टेशनाचेर गेले, ते कोणाच्या इन्स्ट्रक्शनाचेर गेले आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे व्हायलेट जातात तेंचेर एक्शन इमिजिएटली जावपाक जाय. इन्क्लुडिंग चीफ मिनिस्टरान दिलें जाल्यार चीफ मिनिस्टराचेर जावपाक जाय. आणि जेणे कोणी एक्झिक्यूट केले वायरलेस, ते वायरलेस धाडटे मेसेज सगळ्याक उरलेले आसा. तेचेर कंप्लीट इन्व्हेस्टिगेशन इलेक्शन कमिशनान सिरियसली हाचेर करपाक जाय. आमी बी इलेक्शन कमिशनाक मेळटले ह्या घटनेचेर. हो सामको सिरियस. आज आमकां खबर आसा बॅलेट पेपर्स आमी कंप्लेन इन रायटिंग कंप्लेन दिल्ली आसा, त्या हेचेर इलेक्शन कमिशन अजूनही चुक्की बसून आसा. तेचेर काय अजून एक्शन घेना. आज एक एक बॅलेटाची पोस्टल बॅलेटाची किंमत वाडत आसा. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा कसो दबाव आमच्या गव्हर्नमेंट ऑफिशियल जे आसात तेंचे वेगवेगळ्या डिपार्टमेंटाचेर येता. आज एक एक बॅलेटाचे प्राइस 10,000च्या वयर गेला. म्हणजे एक वोटाक एक बॅलेट, बॅलेट पेपर तेंचेकडे हाडप, ते टीक करतात आणि त्याच्या नंतर ते हितून पोस्टान घालतात. हे खुबशे लोकांकडेन जे कॅन्डिडेट्स आसात वेगवेगळ्या पक्षाचे आनी आमच्या पक्षाचे, ह्या कॅन्डिडेटांक कोचिंग करपाक त्यांनी स्टार्ट केला विथ ऑफर ऑफ क्रोड्स ऑफ रुपीज. जिखून येतकच तांकां त्यांचं सरकार हे करपाक तांकां कळना की सरकार पडटा आणि ते परत ओल्ड टॅक्नीक ते यूज करपाक सोदतात. आमी सांगला की आमी नवीन काँग्रेस सध्या उभारलेली आसा आणि हे नवीन काँग्रेसी तर्फे माविन गुदिनो, विश्वजीत राणे, प्रमोद सावंत आणि त्यांचे जे ब्रोकर सगळ्यात भोंवतात, कोण वांगडा कॉन्टॅक्ट करतात कॅन्डिडेटांक जे जिखपी आसा तांकां आमी वॉर्निंग दिता पब्लिकली की जे कितें पास जाल्ले आसा ते टॉलरेट गोंयकारांनी केल्ले आसा. ही नवीन काँग्रेस आसा. आमचो एकूय कार्यकर्तो ओगी बसपाना. तू कॉन्टॅक्टूच करा आणि कितेंय जर थंय जालें जाल्यार तेजी पूर्ण जबाबदारी तुमचेर आसतली आणि तुमचें नांव घेवन सांगता. त्यात माविन गुदिन सगळं फोन मारून सांगता आपूण मुख्यमंत्री जाता आणि थोड्या कॅन्डिडेटांक अप्रोच करता विथ क्रोड्स ऑफ रुपीज ऑफर. अजून इलेक्शन प्रोसेस कंप्लीट जावंकूच ना, काउंटिंगूय जालें ना. सेम गजाल विश्वजीत राणे करता. विश्वजीत राणे सगळ्यांक सांगता आपूण मुख्यमंत्री म्हणून आणि तो बाकीचे कोणी आमी अंडरस्टँड करता कोणी पार्टीच्या प्रेसिडेंटा कडेन अप्रोच जावन मुखाल्ले हाका सपोर्ट मागता ते अंडरस्टँड जावपाक शकता. तुम्ही एक पार्टीचे इलेक्ट जाल्ल्या कॅन्डिडेटांक तुम्ही कोचिंग करपाचे धाडस करता, ते धाडस तुमकां सगळ्यांक म्हारग पडटलें. काँग्रेस कार्यकर्ते उगे रावपाना, गोंयचे लोकूय उगे रावचे ना ह्या फावटी. कारण ह्या इलेक्शन एंटायर जाला ते ह्याच हेचेर जाला
की लोक सामके जे डिफेक्शनाचेर विटलेले आसात आनी गोंयचो लोक ओगी रावचो न्हय ह्या फावटी आनी हातूंतल्यान जर कोणाचें कितें वायट बरें जायच जाल्यार ताका ह्या बीजेपीतले लिडर जबाबदार आसतले तेजी जबाबदारी ही आमचे कडेन हाडची ना. ह्या 3 लिडरांची नांवां आमचे हितून ऑलरेडी पावल्ले आसा. अशें म्हणनाका की तुमी कोणा तरी अप्रोच करपाना ते आमकां कळचें ना म्हणून. सो सामकी तिगांयकूय वॉर्निंग दिता बीजेपीच्या बाकीच्या लिडरांक वॉर्निंग दितात. लोकांचो कितें आदेश आसा जातलो तो पळयात. तुमी त्याचे मुखार वचून सत्ता पलट करपाची लोकांच्या विरुद्ध वचपाची तयारी आनी धाडस तुमी करून दाखोवपाचे प्रयत्न करनाकात ही तुमकां वॉर्निंग दिता डायरेक्टली पब्लिकली. कळंगूटमधील अपक्ष उमेदवार रिकार्डो डिसोजा आणि शैलेंद्र वेळींकरांनी आपल्यावर केलेले आरोप निराधार असल्याचं भाजप उमेदवार जोसेफ सिक्वेरा म्हणाले. संबंधितांनी समोरासमोर येऊन माझ्याशी चर्चा करावी असं आवाहन सिक्वेरा यांनी केलंय. 4 दीस आधी इलेक्शनाच्या आधी टिटोजान एक प्रेस कॉन्फरन्स जाले वेरीन तो शैलेश वेलिंगर आहलो, मागीर जॉर्ज म्हणून एकलो आहलो आनी रिकार्डो डिसोजा कॅन्डिडेट रायट. आनी तेणेन म्हाका खूब एक्यूज केलो, पर्सनल एक्यूज केलो. हांव तेजे हितून सांगूंक सोदतां की हो रिकी आयज म्हाका दिसता तो आपणाच्या सेन्सान ना, तो वेलिंकर आपणाच्या सेन्सान ना आनी तो जॉर्ज आहा तो आपणाच्या सेन्सान ना. एवरीथींग इज ऑन रिकॉर्ड्स. तेणें आमकां एक्यूज केलो की आमी घरां मोडपाक गेलेली म्हणून, मागीर कोणाक नोटीसी धाडल्यो म्हणून, कोणाक पयशे घेतले म्हणून आनी ह्यार खूब वस्तू. पूण हांव एकूच सांगूंक सोदतां की बाबा रिकी तूं पॉलिटिक्स खेळोंक येयला जाल्यार पॉलिटिक्स खेळ. दुसऱ्याचे हानार दुसऱ्यान तुका आर्म दिला ते जोझफाचेर जोखी नाकाय म्हणून. जो तो तुका खरेंच जोखूंक जाय आसलें जाल्यार इतलें वर्सां तूं खंय आहलोय. हांव 30 वर्सां पंचायतीन आहलो आनी त्या भायर आतां 5 वर्सां हांव भायर आसा पंचायतींतलो भायर. तेन्ना तूं खंय आसलोय. जेन्ना हांव पंचायतींतलो भायर आहलो तेन्ना तुवें एक्यूज करूंक जातालो म्हाका बाबा अशें केलां तशें केलां म्हणून. तेन्ना कित्याक एक्यूज करूं ना. जेन्ना हांव आतां एसेंब्ली इलेक्शनाक बोल्ला बीजेपीचेर म्हणून तुजे दोळे फुटले और तुका मायकल लोबोन कितें दिलें आनी तूं आमचेशी हे प्रेस कॉन्फरन्स दिवंक गेलोय. पूण एकूच सांगूंक सोदता जे तुवें कितें सांगलां त्यो सगल्यो फोट आनी जोत तर तुका फॅक्ट जाय जाल्यार तूं म्हाजेशीन यो और तूं म्हाका सांग हांव खंय येवपाचो तो हांव तुका फॅक्ट सांगूंक हांव रेडी आसा. वार्ता गोव्याचे मध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं.